आज हम बात करेंगे गलातियों की किताब 2 अध्याय और 20 वचन के अंदर, आणि आज आपण वाचूया गलतीकरास पत्र 2 अध्याय और इसका 20 वचन। आणि याचा 20वा इस वचनामध्ये वचन पर आज हम काफी गहराई से इस पर हम मनन करने वाले आणि हैं। ह्या वचनावर आपण आज खोलापर्यंत जाणार आहोत। आप बाइबल ना खोलें, आप सिर्फ लिखते रहें, तुम्ही बायबल उघडू नका, फक्त तुम्ही लिहून घ्या क्योंकि हम बहुत सारी बातों को आज इसमें से जानेंगे। आणि याच्यामधून बऱ्याच काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत। गलतियों के पत्र इसका 2 अध्याय 20 वचन। गलतीकरास पत्र याचा 2 अध्याय 20 वचन। यहाँ पे एक बात को यहाँ पर पौलुस लिखता है, आणि ह्या ठिकाणी पौल एक गोष्ट लिहितो। वो कहता है, तो म्हणतो, मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे अब मैं जीवित ना रहा आणि यापुढे मी जगत नाही, पर मसीह मुझ में जीवित है। ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो। अब आगे का जो भाग है, अगर प्रभु ने हुआ तो देखते हैं 2-3 संडे हम इसको आणि बात करेंगे। पुढचा जो भाग आहे तर देवाने करू दिलं तर आपण पुढच्या काही दिवसात लेकिन आज पाहूया। हम बात करें, अब मैं जीवित ना रहा आणि आता मी जिवंत नाही, पर मुझ में मसीह जीवित है। पण माझ्यामध्ये ख्रिस्त जिवंत आहे। इस बात पर हम मनन करेंगे। या गोष्टीवर आपण आता मनन आपने करूया। काफी कुछ सुना होगा इसके बारे में, तुम्ही बऱ्याच काही गोष्टी याच्याबद्दल ऐकल्या असतील। बहुत बार आपने इस वचन पर मनन किया होगा। बऱ्याच वेळा आपण ह्या वचनावर मनन केला असेल। आज मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूं, यहां से शुरुआत करते हैं। आणि आज आपण मी वधस्तंभावर खिळलो गेलो आहे इथून सुरुवात करूया। जब तक मैं मसीह के साथ क्रूस पर नहीं चढ़ता, जोपर्यंत मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर जात नाही, और तब तक मैं जीवित नहीं रह सकता। आणि जोपर्यंत मी जिवंत राहत नाही, मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर चढलो आहे। मैं को क्रूस पर चढ़ाना अत्यंत महत्व का है, आणि मी याला वधस्तंभावर चढवणं खूप गरजेचं आहे। क्रूस पर चढ़ने के बाद ही मैं जीवित नहीं रहेगा, आणि वधस्तंभावर चढवल्याच्या नंतरच जो मी आहे तो जिवंत राहणार नाही। मी को जीवित नहीं रखना है, आणि त्या मीला जिवंत ठेवायचं नाही। अगर ये मी जो शब्द है, अगर ये मेरे जीवन में रहा तो बहुत सारी समस्याएं मेरे जीवन में खड़ी हो जाएगी। आणि हा एक जो शब्द आहे मी, हा जर माझ्या जीवनामध्ये राहिला तर बऱ्याच समस्यांमधून मला जावं लागेल। इसलिए जब तक मैं नहीं मरेगा तब तक मसीह मुझ में जीवित नहीं होगा। जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत ख्रिस्त माझ्यामध्ये जगत नाही। इसलिए अगर मसीह को आपके जीवन में जीवित रखना है, जर ख्रिस्ताला तुमच्यामध्ये जिवंत ठेवायचं आहे, तो ये मी को क्रूस पर चढ़ाना होगा। तर मग ह्या मीला जे आहे ना वधस्तंभावरती चढवावं लागेल। और जब तक मैं ये क्रूस पर नहीं चढ़ेगा तब तक यीशु मसीह के जीवन को नहीं देख पाएंगे। आणि जोपर्यंत हा मी वधस्तंभावर चढणार नाही तोपर्यंत ख्रिस्ताचं जीवन पाहणार नाही। सिर्फ चर्च में आकर मैसेज को सुनना काफी नहीं है, फक्त मंडळीमध्ये येऊन मेसेज ऐकणं पुरेसं नाहीये। सिर्फ बाइबल पढ़ना ये सिर्फ उतना, मतलब बाइबल पढ़ना ही काफी नहीं है। फक्त बायबल वाचनच पुरेसं नाही। ये बाइबल का जो जीवन है वो मेरे अंदर जब तक नहीं आएगा तब तक मेरे जीवन में मैं आगे नहीं बढ़ पाऊंगा। जोपर्यंत हे बायबलचं जे जीवन आहे माझ्या आतमध्ये येत नाहीये तोपर्यंत मी पुढे जाऊ शकत नाही। इसलिए अगर बाइबल के जीवन को, यीशु के जीवन को आपके और मेरे अंदर अगर आना है तो क्रूस पर मुझे चढ़ना होगा। आणि जर बायबलचं वचन, बायबल आणि येशू ख्रिस्ताला जर आतमध्ये घ्यायचं असेल, त्याला जिवंत ठेवायचं असेल तर मला वधस्तंभावर द्यावं लागेल। और जब तक मैं क्रूस पर नहीं चढ़ूंगा, जोपर्यंत मी वधस्तंभावर चढणार जब नाही, तक उस क्रूस पर मैं जाकर नहीं मरूंगा, जोपर्यंत मी तिथं जाऊन मरणार नाही, परमेश्वर की महिमा को और परमेश्वर को जीवन को नहीं देख पाऊंगा। देवाचा गौरव आणि देवाचं जीवन आम्ही पाहणार नाही। क्या आप आपके जीवन के अंदर यीशु मसीह का जीवन देखना चाहते हैं? तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन पाहायचं आहे, मसीह की महिमा को देखना है, देवाचा गौरव, ख्रिस्ताचा गौरव पाहायचा आहे। इसलिए यहाँ पौलुस कहता है कि मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूं। म्हणून तो पौल म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मी चढलो आहे। मसीह के साथ क्रूस पर चढ़ना महत्वपूर्ण है, आणि ख्रिस्तासोबत वधस्तंभावर चढणं महत्वाचं आहे। मैं जीवित हूं
मैं जीवित हूं, इसका अर्थ यह है मैं अभी तक मरा नहीं हूं। आणि मी जिवंत आहे याचा अर्थ असा आहे की मी अजून मेलेलो नाही. मैं कहां पर जीवित हूं? मी कुठे जिवंत आहे? मेरे शरीर के अंदर. माझ्या शरीरामध्ये. ये शरीर के अंदर मैं है. ह्या शरीरामध्ये काय आहे? मी आहे. शरीर ऐसी जगह है जहां पर मैं जीवित रहता हूं. आणि शरीर अशी जागा आहे ज्या ठिकाणी मी जिवंत ये राहतो. शरीर के अंदर दो बातों को जीवित रख सकते हैं. ह्या शरीरामध्ये दोन गोष्टी जिवंत ठेवू शकतो. एक तो मैं जीवित रह सकता हूं, एक तर मी जिवंत राहू शकतो, या एक तो मसीह मुझ में जीवित रह सकता है. एक तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत राहू शकतो, एक तो मैं जीवित रह सकता हूं, एक तर मी जिवंत राहू शकतो, या मसीह मुझ में जीवित रह सकता है. नाहीतर मग ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत अगर राहू मसीह को जीवित रखना है, शकतो. जर ख्रिस्ताला जिवंत ठेवायचं मैं को मरना होगा, मीला मरावं लागेल, मैं को क्रूस पे चढ़ाना होगा, मीला क्रूसावर चढवावं लागेल, मैं को क्रूस पे चढ़ाकर मारना होगा. आणि मीला त्या वधस्तंभावर मारावं लागेल. तब मैं मेरे अंदर जो है मसीह जीवित रहेगा. मग कुठे माझ्यामध्ये ख्रिस्त जिवंत इसलिए राहील. क्रूस पर मैं को शरीर के साथ चढ़ा देना है. म्हणून मीला शरीरासहित वधस्तंभावर चढवावं लागेल. क्यों मालूम है? का माहितीये का? मसीह का जीवन मेरे अंदर आने के लिए. कारण की ख्रिस्ताचं जीवन माझ्यामध्ये यावं म्हणून. जितना साधारण शब्दों से मैं इसको आपके सामने पेश कर सकूं उतने साधारण शब्दों से मैं आपको पेश करना चाहूंगा इन बातों को. जेवढ्या शब्दामधून मी तुमच्या समोर ही मांडणी करणार आहे तेवढं करू शकणार आहे तेवढी करणार आहे. आप ध्यान से सुने, तुम्ही लक्षपूर्वक आप ऐका. ध्यान से सुने. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ये मैं जो चीज है ना, ही मी जी गोष्ट आहे, मीपणा बोलते हैं ना, मीपणा जो आहे, मैं, मी, ये आदमी को ना खत्म कर देता. हा मीपणा जो आहे मनुष्याला संपवतो, ये आदमी के जीवन को बर्बाद कर सकता है, मनुष्याच्या जीवनाला नष्ट करतो, वैवाहिक जीवन को खत्म कर सकता है. वैवाहिक जीवनाला सुद्धा संपू शकतो. आज कितने वैवाहिक जीवन बर्बाद हो चुके हैं. कितीतरी वैवाहिक जीवन संपुष्टात आलेले आहे. वैवाहिक जीवन के अंदर खुशियां नहीं है, आनंद नाही आहे त्या जीवनामध्ये, तलाक की ओर चल रहे हैं. आणि घटस्फोटापर्यंत गेलेला आहे. क्यों? का? क्योंकि ये मैं जीवित है. कारण की हा मीपणा जिवंत और जिस आहे. दिन ये मैं मर जाएगा ना, उस दिन हर एक परिवार खुशहाली परिवार बन जाएगा. ज्या दिवशी हा मीपणा मरेल ना त्या दिवशी प्रत्येक परिवार आनंदामध्ये जगेल. और उस जब ये मैं मर जाएगा ना और मसीह जीवित हो जाएगा ना, हर एक परिवार के अंदर मसीह जीवन प्रस्थापित होगा. आणि ज्या दिवशी हा मीपणा मरेल आणि ख्रिस्त जिवंत राहील, ख्रिस्त जगेल, त्या दिवशी प्रत्येक जीवनामध्ये जीवन येईल. एक सुंदर स्वर्गदूत को जो परमेश्वर की आराधना करने वाला था, इस मैंने खत्म कर दिया. आणि एक सुंदर स्वर्गदूत जो देवाची आराधना करत होता त्या स्वर्गदूताला सुद्धा ह्या मीपणाने खाली पाडलं. परमेश्वर की आराधना करने वाला, परमेश्वर को देखने वाला, परमेश्वर की उपस्थिति में बैठने वाला, परमेश्वर की उपस्थिति में रहने वाले स्वर्गदूत को मैंने खत्म कर दिया. आणि देवाच्या समोर बसणारा, देवाला पाहणारा, देवाची आराधना करणारा, देवाच्या सहभागीतेत बसणारा स्वर्गदूत, त्या स्वर्गदूताला सुद्धा ह्या मीपणामुळे खाली पाडण्यात आलं. इस मैंने परमेश्वर की उपस्थिति को खो दिया. आणि हा जो मीपणा आहे ना, त्या मीपणाने देवाची उपस्थिती हरवून बसला. इस मैंने परमेश्वर के आशीष को खो दिया. आणि हा जो मीपणा आहे ना, ह्या मीपणाने देवाचा आशीर्वाद गमावला. आज बहुत सारे घर जो हैं परमेश्वर के आशीष को खो चुके हैं इस मी के वजह से. आणि बरेचसे घर आहेत, देवाचा आशीर्वाद त्यांनी गमावलाय ह्या मीपणामुळे. परमेश्वर का जीवन उनके तरफ बह नहीं रहा है. कितने घर बर्बाद हो चुके इस मैं के. देवाचं जीवन त्यांच्याकडे वाहत नाहीये, कारण त्यांचे घर बर्बाद झाले. कशामुळे? ह्या मीपणामुळे. इसलिए यशायाह 14 अध्याय 12 से 14 वचन में इस प्रकार लिखा है. आणि यशायाह 14 अध्याय 12 से 14 वचन के अंदर 12 ते 14 वचनामध्ये लिहिलं यहाँ आहे. पर लुसीफर के विषय में हम पढ़ते हैं, ह्या ठिकाणी लुसिफराच्या बाबतीत जो सांगितलं परमेश्वर के रात और दिन परमेश्वर के साथ में रहने वाला है. आणि तो रात्रंदिवस परमेश्वराच्या सोबत राहणारा प्रभु आहे, की उपस्थिति में समय बिताने वाला है. देवाच्या उपस्थितीत वेळ घालवणारा आहे. यहाँ पर लिखा है, या ठिकाणी लिहिलं हे आहे, भोर के चमकने वाले तारे, प्रभात तारा, प्रभात तारा, तू कैसे आकाश से गिर गया. तू कसा आकाशातून पडला. कैसे गिर गया. तू कसा आकाशातून वचन पडला. 13 में लिखा है. वचन 13 मध्ये लिहिलंय. यशायाह किताब 14 अध्याय 13 वचन. कारण हाँ. तू आपल्या मनात म्हणाला, सुनिए, तू अपने मन में कहता है. हाँ. मी आकाशात चढेल. हाँ.
देवाच्या ताऱ्यावरती मी आपले सिंहासन उंचावीन आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन. मी आपणास परासारखा करीन. यहाँ पे 5 बार मैं ये शब्द आया है. या ठिकाणी 5 वेळा मी असा शब्द आलाय. वो मन में कहता, मन में कहता है. आणि मनामध्ये म्हणतो. सुनिए, ऐका. ये मन, ये मैं का जो उगम स्थान है कहाँ पर है मालूम है? आणि हा मीपणाचा उगम स्थान कुठे आहे? मन है. मन आहे. मन है. मन आहे. मैं उससे होशियार हूँ. मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. मुझे ज्यादा समझ में आता है. मला जास्त कळतं. आपको ज्यादा समझ में नहीं आता. तुला जास्त कळत नाही. देखो देखो वो कितना होशियार है. उससे होशियार तो मैं हूँ. पहा तो किती हुशार आहे, पण त्याच्यापेक्षा हुशार मी आहे. और यही लूसीफर जो प्रभु की उपस्थिति में बैठने वाला, उपस्थिति में रहने वाला, खुदा के साथ में समय बिताने वाला, खुदा को देखने वाला, ऐसा व्यक्ति, ऐसा स्वर्गदूत के मन में मैं आ गया. आणि देवाच्या समोर बसणारा, देवासोबत बोलणारा एक सुंदर स्वर्गदूत त्याच्या मनामध्ये हा मीपणा आला. 5 बार मैं शब्द को रखता है. आणि 5 वेळा तो हा मीपणाचा शब्द, मी शब्द त्याने उसको ठेवला. परमेश्वर ने बहुत सुंदर रीति से बनाया है. देवाने त्याला सुंदर बनवलं होतं. हर एक आशीष उसके जीवन में उंडेल दी है. प्रत्येक प्रकारचा आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये दिला होता. जब आप याजकेल इसका 28 अध्याय 13 से 18 वचन में जब पढ़ेंगे, ज्यावेळेस यहजकेलाचा 28 अध्याय 13 से 18 वचन में पढ़ेंगे, 13 ते 18 मध्ये आम्हाला वाचणार, वहां पे इसको परमेश्वर ने बनाया है. त्या ठिकाणी देवाने ह्याला बनवलेला आहे. बड़ी खूबसूरती के साथ में बनाया है. अतिशय सुंदर रीतीने हर एक मूल्यवान चीज उसके अंदर उस परमेश्वर ने डाली है. प्रत्येक मौल्यवान गोष्ट त्याच्यामध्ये घातलेली आहे. अब इसको क्या लगने लगा? आता त्याला काय वाटू लागलं? मेरी वजह से ये हुआ है. त्याला असं वाटू लागलं आता माझ्यामुळे मैं प्रभु की आराधना करता हूं इसलिए ये मेरी वजह से ये हो रहा है. मी देवाची आराधना करतो म्हणून असं झालेलं आहे. अगर मैं नहीं होऊंगा तो प्रभु की आराधना कौन कर पाएगा? मी जर नसेल तर देवाची आराधना कोण करेल? अब इसको थोड़े दिनों के बाद में क्या लगने लगा मालूम है? नंतर मग थोड्या वेळाने याला काय वाटायला लागलं? मैं परम प्रधान के तुल्य बनूंगा. मी परम प्रधानाच्या तुल्य बने. हम जीवन की यात्रा जब करते हैं, कई बार ऐसे सिचुएशन में हम गुजरते हैं, आणि आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा अशा सिच्युएशन मधून आम्ही जातो. और हमें एक दिन लगने लगता है कि ये मैंने मेरी वजह से हुआ है. आणि मग आम्हाला वाटू लागतं की हे माझ्यामुळे घडलं बरं. ये लूसीफर का वही समस्या थी. आणि ह्या लुसिफराचा तोच प्रॉब्लेम होता. वो सृजनहार को भूल गया. तो सृजनहार परमेश्वराला विसरला. रचना करने वाले प्रभु को भूल गया. रचना करणार निर्माणकर्त्याला विसरला. और अपने मन में वो फूल उठा. आणि मग आपल्या मनामध्ये तो बोलू लागला. फूल उठा उसका मन. त्याचं मन भरून आलं. वो कहता है तो म्हणतो मैं परम प्रधान के तुल्य बन जाऊंगा. मी देवा समान बनेन. नहीं मेरी बहन, मेरे भाई, नाही माझ्या भावांनो, घरों के अंदर भी झगड़ा क्यों है? घरामध्ये भांडणं काय आहेत? क्यों है? काय? ये मैं है ना, ये ऊंचा उठता है. हा जो मीपणा आहे ना, वर येतो. कोई झुकने के लिए तैयार नहीं है. कुणी नम्र होण्यास तयार नाही. इसलिए घर के अंदर झगड़े हैं. म्हणून तर भांडण आहे. इसलिए शांति नहीं है घर के अंदर. म्हणून तर घरामध्ये शांती सब नाही. टाइट खड़े हुए हैं. सर्वजण एकदम टाईट आहेत. सब जम टाइट खड़े हुए हैं. सर्वजण एकदम कडक आहेत. ना तू झुक ना मैं झुकूंगा. तू वाक ना मी वाकेन. क्योंकि ये मैं है ना, ये ईगो प्रॉब्लम है एक्चुअली. आणि हा जो मी आहे ना, हा एक गर्व आहे. ये गर्व है. ये गर्व आहे. कोई मतलब कोई झुकना नहीं चाहता. कुणालाच झुकायचं नाहीये. मेरे ईगो को हर्ट हुआ. आणि माझ्या इगोला हर्ट झालं. मेरे हृदय में चोट पहुंचाई. माझ्या हृदयाला जखम झाली. क्यों मालूम है? का माहितीये? मैं जिंदा है. कारण की मी पणा जिवंत आहे. इसीलिए ये हो रहा है. म्हणून असं होतंय. जिस दिन ये मैं उस क्रूस पर चढ़ गया ना, ज्या दिवशी हा मी पणा वधस्तंभावर जाईल ना, तो ईगो प्रॉब्लम नहीं होगा. मग इगो प्रॉब्लेम होणार नाही. कोई हर्ट नहीं होगा. कुणाचं हृदय तुटणार नाही. एक दूसरे को समझ सकेंगे. एकमेकांना समजून और एक घेतील. दूसरे को समझकर हम आगे बढ़ आणि पाएंगे. एकमेकांना समजून पुढे जातील. इसलिए मैं की शुरुआत जो है मन से होती है. म्हणून मीपणाची सुरुवात मनातून होते. मन में मैं आता है. मनामध्ये मीपणा येतो. नीति वचन 4 अध्याय 23 वचन कहता है, नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचनामध्ये सबसे अधिक अपने मन की रक्षा कर. सर्वात जास्त कशाची रक्षा कर? तर मनाची रक्षा कर. सुनिए ऐका. ऐका. सबसे रक्षणीय वस्तु जिसकी रक्षा करनी है वो है मन. आणि सर्वात जास्त कशाचं रक्षण करायचे तर ते मनाचं करायचं. पड़ोसी का बोलना, मन की रक्षा करे. शेजाऱ्याला म्हणा, मनाची रक्षा कर. 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 शेजाऱ्याला म्हणा, म
दिन यीशु आ जाता है ना हमारे जीवन में, ज्या दिवशी येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो हमारा मन बदलना चाहिए. आमचं मन बदललं इसलिए पाहिजे. गीतकार कहता है, म्हणून हा गीत लिहिणारा सांगतो, यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन बदल गया. कहिए, मेरा जीवन बदल गया. मैं एक बात पूछता हूँ यहाँ पे सब बैठने वालों को. मी ह्या ठिकाणी सर्वांना विचारतो, जिस दिन यीशु हमारे जीवन में आया, ज्या दिवशी येशू आमच्या जीवनात आला, अभी भी आपके जीवन के अंदर क्रोध है, अजूनही तुमच्या जीवनात राग आहे, अभी भी मत्सर, अजूनही मत्सर आहे, अभी भी अक्षमा है, अजूनही अक्षमा आहे, अभी भी मन दुखता है, हार्ट. अजूनही मनाला दुःख होतं, हा. लागतात गोष्टी बोललेल्या हाँ, बोललेल्या गोष्टी लागतात. बोललेले लागतात. ऐसा लगता की मुंह फूक जाता. लागला, काय लागला? बोललेला लागला. अच्छा, क्यों मालूम लगता है? का लागतं माहितीये का? मैं जीवित है, कारण का तर मीपणा जिवंत आहे. अभी भी क्रूस पर चढ़ा नहीं है. अजून तो मीपणा वधस्तंभावर गेलेला अगर ये नाहीये. मैं जिस दिन क्रूस पर चढ़ जाएगा, ज्या दिवशी हा मीपणा वधस्तंभावर जाईल, उस दिन हम गाना गाएंगे. त्या दिवशी आम्ही गाणं गाऊ, यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन बदल गया, मेरा जीवन बदल गया. आज दिन भर इस गाने को गाने वाले अपन, आज हे आपण गाणं दिवसभर गाणार आहे और ये महसूस करवाने वाले, आणि हे त्याची जाणीव आम्ही करून देणार आहे. मेरे अंदर मैं नहीं जीवित, मेरे अंदर यीशु मसीह जीवित है. माझ्यामध्ये मी नाही तर येशू ख्रिस्त जिवंत आहे. अब इस लूसीफर के जीवन में क्या हुआ? आता ह्या लुसिफराच्या जीवनात काय झालं? उसको सुंदरता के कारण उसका मन फूल उठा, आणि त्याचं सुंदरतेमुळे त्याचं मन फुगलं, और वैभव के कारण उसकी बुद्धि बिगड़ गई. आणि श्रीमंतीमुळे वैभवामुळे त्याची बुद्धी बिघडली. सुनिए, ऐका, सुंदरता के कारण उसका मन फूल उठा. सुंदरतेमुळे काय झालं? त्याचं मन फुगलं. इस मैंने क्या किया? ह्या मीपणाने काय केलं? उसकी सुंदरता को बताना शुरू किया. त्या मीपणाने त्याची सुंदरता सांगू लागलं. ते मीपण सुंदरता सांगू लागलं. क्या? उसकी बुद्धि को बताने लगा, त्याच्या बुद्धीला ते सांगू लागलं, तू कमजोर नहीं है, तू कमजोर नाही आहे, तू बहुत सुंदर है, तू खूप सुंदर आहे, तू किससे कम नहीं है. तू कुणापेक्षा कमी नाही. तुझसे शादी किया, तुझ्यासोबत लग्न केलं. क्यों किया मालूम है? का केलं माहितीये? मैं सुंदर हूं इसलिए मैं आ गई तेरे जीवन में. मी तुझ्या जीवनात आले, मी सुंदर आहे. नहीं तुझे कोई मिलता ही नहीं था. तुला कोणी भेटलंच नसतं. मैं हूं इसलिए तेरा जीवन सुधर गया. मी आहे म्हणून तर तुझं जीवन सुधारलंय. मैं हूं इसलिए तेरा जीवन संवर गया. माझ्यामुळे तर तुझं जीवन सुधारलंय. जब घर में अनबन शुरू होती है ना, ज्यावेळेस घरामध्ये काही सुरू होतं, अनबन शुरू होती है, थोड़ी सी चर्चाएं शुरू होती है. अच्छा, थोडी चर्चा सुरू होते, थोड़ा सा फेंका फेंकी, शब्दांची देवाणघेवाण होते. पहले छोटा शब्दात, पहले कंकड़ टटॅक. छोटासा शब्द पहिलं फेकून मारतो. तू क्या समझती खुद को? तू काय समजती स्वतःला? क्या समझता खुद को? काय समजतो स्वतःला? फिर वो पैर पटते पटते बड़ा खड़ा आता. मग पाय आपटत आपटत एक मोठा खडा फेकतो. मैं क्या समझती? एलिजाबेथ रानी हूं मैं. मी फिर वो आएगा, मग तो येईल, तो एलिजाबेथ है तो मैं भी कहीं राजा हूं. तू एलिझाबेथ आहे तर मी राजा आहे. पत्थर फेंकना शुरू कर दे. मग एकमेकांना दगड फेक सुरू होते. पहले छोटा, अगोदर छोटा, फिर बड़ा, मग मोठा, फिर बड़ा, मग मोठा, फिर बड़ा. मोठा. ऐसा पत्थर फेंकते फेंकते असं दगड फेकता फेकता ये उस तरफ, हे तिकडं, मैं उस तरफ. मी तिकडं. मैं जीवित है. त्याच्यामध्ये मीपणा जिवंत आहे. सब अपनी सुंदरता को प्रकट कर रहे हैं. सर्वजण आपापल्या सुंदरतेला प्रकट करत आहेत. झुकने के लिए तैयार नहीं है. कुणीच नम्र व्हायला तयार नाही. प्रभु कहता है, देव म्हणतो, जब तू बनाया गया था ज्यावेळेस तुला बनवलं होतं तो निर्दोष था, तू निर्दोष होता, तेरी चाल चलन एकदम ठीक थी. तुझी चाल चलन एकदम चांगली लेकिन होती. जब तू मैंपना आया तेरे अंदर, ज्या वेळेस तुझ्यामध्ये मीपणा आला, तेरी बुद्धि भ्रष्ट हो गई तुझी बुद्धी भ्रष्ट झाली और तू गिर गया. आणि तू पडला. और जिस दिन ये मैंपना हमारे जीवन में ऊपर उठता है, आणि ज्या वेळेस हा मीपणा आमच्या जीवनामध्ये फुगून वर येतो, याद रखना, ऐका, मेरा जीवन गिर चुका है. असं लक्षात येईल की जीवन पडलेलं आहे. मैं जीवित था. मी जिवंत होतो. पहला पाप घमंड है.
पहला पाप पहिलं पाप काय असेल? घमंड है। गर्व आहे। मैं क्या करता है? मीपणा काय करतो? ये घमंड को दर्शाता है। हे गर्व याला दर्शवतो। और ये घमंड के अंदर है ना, आणि ह्या गर्वामध्ये, ये मैं के अंदर है ना, ह्या मी मध्ये, बहुत सारी चीजें इसके अंदर है। ह्या मीपणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। ये एक ही शब्द है, एकच शब्द आहे मी छोटा है, एक वर्ड है, एक अक्षर आहे, लेकिन इसके अंदर बहुत सारी चीजें शामिल है। पण ह्या मी मध्ये बऱ्याचशा गोष्टी सामावलेल्या आहेत। कलसी पत्र 3 अध्याय 5 से 10 वचन जब पढ़ते हैं, कलस्य पत्र 3 अध्याय 5 से 10 वचन जब पढ़ते 5 हैं, ते 10 आपण वाचतो। इस मैं के अंदर ह्या मी मध्ये क्रोध है, राग आहे, रोष है, रोष आहे, बैर भाव है, वैभव आहे, निंदा है, निंदा आहे, मुंह से गालियां बकना है, तोंडाने शिवीगाळ, झूठ बोलना है। खोटं बोलणं, ये मैं के अंदर ये सब बातें आती हैं। ह्या मीपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात। ये एक शब्द के अंदर ये सब बातें हैं। ह्या शब्द, एका शब्दामध्ये सर्व गोष्टी आहेत। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका। जिस प्रकार आपका और मेरा शरीर है, ज्या प्रमाणे तुमचं माझं शरीर आहे, और इस शरीर के अलग अलग अंग हैं। ह्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत। हाथ है, हात आहे, आंखें हैं, डोळे आहेत, नाक है, नाक आहे, मुंह है, तोंड आहे। उसी प्रकार त्याच इस पद्धतीने मैं के अंदर ह्या मी मध्ये, ये अंग है। ह्या मी मध्ये हे अवयव आहेत। ये मैं के अंग हैं। हे मीपणाचे अवयव आहेत। कल से 5 वचन के अंदर ये मैं के अंग हैं। कलश 3 अध्याय 5 ते 10 वचनामध्ये याच्यात मीपणाचे अवयव आहे। इसलिए यहाँ पे वचन में लिखा है, वचनामध्ये लिहिलंय, अपने उस अंगों को मार डालो। आणि ह्या अवयवाला मारून टाका, मार डालो, मारा, मार डालो, जीवे मारा, जो पृथ्वी पर काम करते हैं, जे पृथ्वीवर कार्य करत आहे, ऐसे अंगों को मार डालो। अशा अवयवांना मारा। इसलिए म्हणून अगर जीवित रहना है जर जिवंत राहायचं आहे तो कुछ बातों को मारना होगा। तर काही गोष्टींना मारावं लागेल। सुनिए, ऐका, जो ये अंग है, हे अवयव आहे, इनको मारना होगा। यांना मारावं लागेल। क्रोध को मारना होगा, रोष को मारना होगा, कलह को मारना होगा, झगड़ों को मारना होगा, आणि रागाला मारावं लागेल, वाईट इच्छेला मारावं लागेल, लोभाला मारावं लागेल, ये सब अंग जो है उनको मारना होगा। आणि हे सर्व अंग आहेत त्याला मारावं लागेल। सुनिए, ऐका, और किसको मारना होगा? अजून कुणाला मारायचं आहे? तो हमारे जीवन के अंदर जो इस संसार की जो शिक्षाएं है ना, आणि आमच्या जीवनामध्ये ह्या जगाचं जे शिक्षण आहे उसको भी मारना होगा। त्याला पण मारावं लागेल, क्योंकि ये संसार की शिक्षाएं हमें एक दूसरी ओर लेकर जाती है। आणि ह्या जगाचं शिक्षण आम्हाला दुसरीकडे घेऊन जातं। कल से 2 अध्याय 20 वचन में, कलस्य पत्र 2 अध्याय 20 वचनामध्ये यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, संसार की आदि शिक्षा की ओर जो जाते हैं उनको मार दो। आणि जे जगाचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये जे जात आहात तर त्याला तुम्ही मारा। कल से 2 अध्याय 20 वचन, यास्तव तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताच्या संगती जर मेलेले आहात तर जगाला जिवंत असल्यासारखे विधीच्या स्वाधीन का होता। सुनिए, मैं आपको बताना चाहता हूं इस संसार का ज्ञान क्या है। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगाचं शिक्षण काय आहे। आप मेरे साथ में हैं? तुम्ही माझ्यासोबत आहे? इस संसार का ज्ञान जो है उसको किस प्रकार मारना है, ह्या जगाचं जे ज्ञान आहे त्याला कशा पद्धतीने मारायचं आहे। और जब तक ये संसार का ज्ञान नहीं समझेगा तब तक उसमें मर नहीं पाएंगे हम। जोपर्यंत ह्या जगाचं ज्ञान आमच्यातून संपणार नाही तोपर्यंत आम्ही मरणार नाही। इसलिए यहाँ लिखा है, म्हणून लिहिलंय, तुम मसीह के साथ संसार की आदि शिक्षा की ओर से मर गए हो। प्राथमिक शिक्षण ख्रिस्ताच्या संगती जर मेलेले आहात। सुनिए, ऐका, अब ये ज्ञान किधर है? आणि हे ज्ञान कुठं आहे जिसके लिए हमें मरना है? ज्याच्यासाठी आम्हाला मारायचं आहे। ये ज्ञान है ना, ये ज्ञान इस संसार का, ह्या जगाचं जे ज्ञान आहे ये मैंपन को बढ़ाता है। हे जगाचं ज्ञान मीपणाला वाढवतं। इसलिए याकूब इसका 3 अध्याय 14 से 16 वचन, आणि याकोबाचं 3 अध्याय 14 ते 16 वचन, आप मुझे समझिए मैं क्या बोलना चाहता हूँ। तुम्ही मला समजून घ्या मला काय म्हणायचे। वचन क्या क्या कहता है समझिए। वचन काय म्हणत आहे समजून घ्या। याकूब इसका 3 अध्याय 14 से 16 वचन, याकोबाचा 3 अध्याय 14 ते 16 वचन आपण वाचूया। क्या इस दुनिया की इसका दुनिया का ज्ञान क्या है, ह्या जगाचं ज्ञान काय आहे जिसमें हमको मरना है? ज्याच्यामध्ये आम्हाला मरायचंय। हाँ, परंतु तुमच्या हृदयात जर कडू मत्सर व भांडाळपण आहे तर तुम्ही ताटा मिरवू नका, हाँ, व खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका। हाँ, हे ज्ञान वरून उतरत नाही, वरून येत नाही, तर ते पृथ्वीवरले दैहिक सैतानाकडले असे आहे। हाँ, कारण जेथे मत्सर भांडाळपण आहे तेथे दंगा व प्रत्येक कुकर्म आहे। सुनिए, ये कहाँ से आता है? हे कुठून येतं? ये कड़वी बातें कहाँ से आती ह्या है? कडूपणाच्या गोष्टी कुठून येतात? ये जो ईर्ष्या है कहाँ से आता है? ईर्ष्या कुठून येते? घमंड कहाँ से आता है? गर्व कुठून येतो? झूठ बोलना कहाँ से आता है? लबाडी कुठून येते? ये संसार का ज्ञान है, हे जगाचं ज्ञान आहे, ये शारीरिक ज्ञान है, हे शारीरिक ज्ञान ये आहे, शैतानी ज्ञान है। हे सैतानाकडून आहे। सुनिए, ऐका, मेरे पास देखिए आप लोग, माझ्याकडे पहा, मेरे पास देखिए आप, माझ्याकडे पहा।
अगर झगड़ा हो जाए, जर भांडण झालं, प्रभु ना करो किसका झगड़ा हो, देव ना करो की कुणाचे भांडण होऊ नये, झगड़ा हो जाए, भांडण होऊ नये, क्या होता है मालूम? काय होतं माहितीये? सुनिए, ऐका, हम कहीं जाते हैं, आम्ही कुठे जातो देखो आज सुबह मेरे ना झगड़ा हुआ घर पे, आणि पहा माझ्या घरी भांडण झालं. ये क्या ज्ञान देते हैं मालूम? ते काय ज्ञान देतात? सबक सिखा. क्या कर? सबक शिका. तू शिकलेली आहे, सावरलेली आहे, वेडी कुठली, सबक शिकवायचे असतं. हा, इतकी पीएचडी किया तूने यूनिवर्सिटी में, इतना कितनी पढ़ी लिखी, कितनी सुंदर है, अक्कल घडवायची असती. हाँ, कौन ज्ञान घुस रहा है अंदर. इनको भी लगने लगता है सही बोले यार, एकदम सही. मैं तो सब एक बार दिखाना पड़ेगा. एकदा दाखवावंच लागेल काय आहे. क्या आ गया? काय आलं? दिखाने का मतलब क्या हुआ? दाखवणे म्हणजे काय? घमंड आ गया. गर्वाला. घमंड आ गया. गर्वाला. किसको दिखाना चाहते हैं? कुणाला दाखवू इच्छिता? जिससे शादी भी उससे दिखाना चाहते हैं, ज्याच्यासोबत लग्न झालं त्याला, उसको दिखाना चाहते हैं. त्याला क्या ज्ञान मिल रहा है इस दुनिया का? ह्या जगामध्ये काय ज्ञान मिळत आहे? और हम कहां चल रहे हैं? आम्ही कुठे चालतोय? कुठे आपको जातोय? मालूम है, मसीह लोगों की बात कर रहा हूं मैं. मी ख्रिस्ती लोकांविषयी बोलत आहे. मसीह लोगों की, ख्रिस्ती जो गाना गाते हैं, जे गाणं गातात, यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन बदल गया. जीवन बदला है ना, तो वो ज्ञान, इस दुनिया का ज्ञान मत लेना. आणि जर जीवन बदलावं असं वाटत असेल तर ह्या जगाचं ज्ञान घेऊ नका. यीशु मसीह का ज्ञान ले, तेरे घर के अंदर शांति उतरेगी. आणि येशूचं ज्ञान घे, तुझ्या जीवनात शांती येईल. तेरे घर के अंदर झगड़े बंद हो जाएंगे. तुझ्या घरातली भांडणे थांबतील. यीशु मसीह का जीवन तेरे अंदर आ जाएगा. येशू ख्रिस्ताचं जीवन तुझ्यामध्ये येऊन जाईल. प्रार्थना करने से नहीं होता. प्रार्थना करणे नाही. खुदा शांति आ जाए, खुदा शांति आ जाए. खुदा बोलेगा पहले तेरे अंदर तो शांति आने दे. देवा शांती येऊ दे, देवा शांती येऊ दे. देव म्हणेल तुझ्या आतमध्ये तर येऊ दे तेरे अगोदर. अंदर शांति आ जाएगी ना, जहां तू जाएगा वहां पे शांति और शांति आणि रहेगी. तुझ्यामध्ये जर शांती येईल, तू जिथे कुठे जातील तिथे शांती येईल. छोटी छोटी बातों में चिढ़ जाता है. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतात. कहां से ये ज्ञान है? कुठलं ज्ञान आहे हे? यहाँ लिखा है बखेड़ा खड़ा करता है. बखेड़ा, ह्या ठिकाणी भांडण उभं करणार. बखेड़ा, बखेड़ा का मतलब होता है इतनी सी बात को लेकर उसको पहाड़ बना देता है. आणि एवढ्याशा गोष्टीवरून त्याचा डोंगर उभा करणं. दाखवायचं बरं का अक्कल. हा, तू शिकलेली सवरलेली आहे, दाखवायचं. मसीह का ज्ञान ये नहीं सिखाता. हे ख्रिस्ताकडून नाहीये, हे मस- ख्रिस्ताचं ज्ञान नाही. मसीह का ज्ञान सिखाता है मेल मिलाप कर. आणि देवाचं ज्ञान सांगतं समेट कर. मसीह का ज्ञान सिखाता है मेल मिलाप कर. देवाचं ज्ञान सांगतं समेट कर. सुनिए, ऐका. संसार की शिक्षाओं में मरना है. आणि जगाच्या शिक्षणामध्ये मरायचं आहे. संसार के शिक्षाओं में, ज्ञान में उस क्रूस पर चढ़ा देना है. आणि त्या जगाच्या शिक्षणामध्ये मरायचे, त्या वधस्तंभावर जायचंय. सुबोध भाषांतर में बहुत खास लिखा है. सुबोध भाषांतरामध्ये खूप छान लिहिलंय. आप पढ़ना घर पे. तुम्ही घरी जाऊन वाचा. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. हमें ये सब बातें क्रूस पर चढ़ा देना है. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला वधस्तंभावर न्यायच्या आहेत. क्योंकि तुम मर गए. कारण की तुम्ही मेला आहात. तुम मैं में मर गए हैं. तुम्ही मीपणामध्ये मेला आहात. और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छुपा हुआ है. आणि तुमचं जीवन ख्रिस्तासोबत परमेश्वरामध्ये दडलेलं आहे. कल से तीसरा अध्याय तीसरे वचन में लिखा है. कलसे करास पत्र 3 अध्याय 3 वचनात लिहिलंय. दूसरे तिमोथी 2 अध्याय 11 वचन में लिखा है. 2 तिमोथी 3 अध्याय 11 मध्ये लिहिलंय. ये बात सच है. हे खरं आहे. यदि हम उसके साथ मर गए जर आम्ही त्याच्यासोबत मेलो तो उसके साथ जिएंगे भी. तर त्याच्यासोबत आम्ही जगू पण, उसके साथ जिएंगे भी. त्याच्यासोबत आम्ही जिवंत पण राहू. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. जब हम बपतिस्मा लेते हैं, ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो, जब आप बपतिस्मा लेते हैं, ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो, बपतिस्मा का मतलब क्या है? बाप्तिस्म्याचा अर्थ काय? मसीह के साथ मर जाना है. ख्रिस्तासोबत मरणं, पापी स्वभाव में मर जाना है. पापी स्वभावात मरणं, पिछले बातों में मर जाना है मागच्या गोष्टींमध्ये मरणं और नया जीवन शुरुआत आणि करना है. नवीन जीवनाला सुरुवात करणं. यही इसमें मरना है. याच्यामध्ये तर मरायचं आहे. रोमियोस के 6 अध्याय 2 से लेके 5 वचन तक रोम 6:2 ते 5 मध्ये इसमें लिखा है. याच्यामध्ये लिहिलंय. बपतिस्मे का मतलब क्या है? बाप्तिस्म्याचा अर्थ काय? मर जाना है. मरणं आहे. सुनिए, ऐका. मसीह के साथ क्रूस पर चढ़ाए जाने का मतलब क्या है? ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर चढवलं जाणं म्हणजे काय? नई सृष्टि है. नवीन सृष्टी. नई सृष्टि है. नवीन सृष्टी. मैं मर गया, मी मेलो, मुझ में जीवित अब यीशु है. माझ्यामध्ये आता येशू जिवंत आहे. कौन है मेरे अंदर जीवित? कोण माझ्यामध्ये जिवंत आहे? यीशु जीवित है. येशू जिवंत मैं आहे. मर गया, मी मेलो, यीशु
के साथ क्रूस पर चढ़ाए जाने का मतलब है नई सृष्टि। आणि येशू सोबत वधस्तंभावर चढवलं जाणं म्हणजे काय तर नवीन उत्पत्ती। दूसरा करंती का 5:17 वचन, दुसरं करंती 5:17 मध्ये वहां पे लिखा है, तिथं लिहिलंय, यदि जर कोई मसीह में है कोणी ख्रिस्तामध्ये वो आहे नई सृष्टि है। तो नवीन उत्पत्ती आहे। पुरानी बातें बीत गई, जुन्या गोष्टी होऊन गेल्या। सब मिलकर बोलेंगे पुरानी बातें बीत गई। जोर से बोलना भाई, पुरानी बातें बीत गई। जो नीचे जितने लोग बैठे हैं वो भी कहे पार्किंग के अंदर, मुझे दिख रहे हैं आप स्क्रीन के ऊपर, पुरानी बातें बीत गई। क्या बीत गई? पुरानी बातें। काय जुनं ते होऊन गेलं। हम मसीह के अंदर होते रहते हुए भी आम्ही ख्रिस्तामध्ये असून सुद्धा हम भी पुरानी बातें निकालते हैं। आम्ही ख्रिस्तामध्ये असून सुद्धा जुन्या गोष्टी काढतो। जब झगड़ा होता है, ज्यावेळेस भांडणं होतात, जब बखेड़ा खड़ा होता है, ज्यावेळेस भांडणं होतात, पुरानी बातें निकालते हैं। जुन्या गोष्टी काढतो। तूने मेरे साथ में ऐसा किया, तू माझ्यासोबत असं केलं होतं, 1836 में ऐसा किया था, 1836 मध्ये असं केलं फिर होतं, 1935 में ऐसा किया, 1935 मध्ये असं केलं होतं, आप देखो 1923 आया, कल आपने ऐसा किया। आणि 1923 साला 2023 साला आता असं केलं। सुनिए, ऐका, मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, यदि हम मसीह में हैं, जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहे, पुरानी बातें मत निकालो। जुन्या गोष्टी काढू नका। पुरानी बातों निकालोगे, जुन्या गोष्टी काढाल, क्या दिखाने का प्रयत्न कर रहे हैं? काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे? मैं होशियार हूँ। मी हुशार आहे। पुरानी बातें निकालने का मतलब क्या है? जुन्या गोष्टी काढणं म्हणजे काय? मतलब तू गया, म्हणजे तू गेला, गेलेला है, गेलेला आहे, मतलब मैं होशियार हूँ, मी हुशार आहे, तू गया है, तू गेलेला आहे, इसलिए तो पुरानी बातें निकाल रहे हैं। म्हणून तर जुन्या गोष्टी काढत आहे। सुनिए मसीह परिवार, ऐका ख्रिस्ती परिवार, सुनिए ऐका मसीह लोग, सुनो, ख्रिस्ती लोकांनो, जब भी घर के अंदर ऐसी बातें बखेड़ा खड़ा हो, पुरानी बातें मत निकालें, आणि ज्या वेळेस घरामध्ये अशी भांडणं उभा राहतील त्या वेळेस जुन्या गोष्टी काढू नका, नहीं तो ये हमारे घर को बर्बाद कर देंगे, नाहीतर मग हे घर आमचं नष्ट होईल, घर बर्बाद कर देंगे। घर बर्बाद होईल। मैं मसीह में हूँ, मी ख्रिस्तामध्ये आहे, मसीह मुझ में है, देव येशू माझ्यामध्ये मैं आहे, नई सृष्टि हूँ, मी नवीन उत्पत्ती, पुरानी बातें बीत गई, जुनं ते होऊन गेलं, अब देख नया होने जा रहा है। आता नवीन होत आहे। यीशु के साथ क्रूस पर चढ़ाए जाने का मतलब क्या है? येशू सोबत वधस्तंभावर चढणं म्हणजे काय? नई सृष्टि है। नवीन उत्पत्ती आहे। बोलो मैं नई सृष्टि हूँ। मी नवीन सृष्टी आहे। पड़ोसी को बोलो मैं नई सृष्टि हूँ। नई सृष्टी हूँ। मैं नई सृष्टि हूँ। मैं नई सृष्टी हूँ। नई सृष्टि क्या करता है? नवीन सृष्टी काय करते? नई बातें देखता है, नवीन गोष्टी पाहते। वो झगड़ा नहीं करते बैठता, ते भांडण करत बसत नाही, वो नई बातें देखता है। नवीन गोष्टी आज झगड़ा का मूड है तो अब प्रभु कुछ तो नया करने वाला है। हाँ, आज भांडणाचा मूड दिसत आहे तर देव काहीतरी नवीन करणार आहे। भांडने में क्या होता मालूम? मैं अभी बताऊंगा थोड़ी देर से भांडने में क्या होता। भांडणामध्ये काय होईल मी थोड्या वेळाने सांगेन, थोड़ी देर से मैं बताऊंगा, थोड्याच वेळात सांगेन। आप पैशन रखें, थोड़ा सा धीर रखें, तुम्ही संयम ठेवा, सुनेंगे आप, ऐकणार। जोर से ताली बजा देंगे थोड़ा सा। और सुनिए, ऐका, क्रूस पर चढ़ाए जाने का मतलब क्या है? वधस्तंभावर चढवणं म्हणजे काय? पुराना जीवन मर चुका है, जुनं जीवन मेलय, अब नएपन में मैं हूँ। आता मी नवीन आहे। रोमियो 6:4 कहता है रोम 6 काय सांगतं? आप मर गए हैं, तुम्ही मेले आहात, अब मसीह में नई चाल चले। आम्ही आणि आता ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगा। मसीह के साथ नई चाल है, येशू ख्रिस्तासोबत नवीन चाल आहे। मसीह के साथ क्रूस पर चढ़ाने का मतलब क्या है? येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर चढवणं म्हणजे काय? हमारा पूरा मनुष्यत्व को गाड़ देना। आणि पूर्ण ह्या जुन्या मनुष्याला काढणं। क्रूस पर चढ़ाए जाने का मतलब क्या है? वधस्तंभावर चढवणं म्हणजे काय? अपने शरीर की लालसाएं और अभिलाषाएं क्रूस पर चढ़ा देना। आणि आमच्या शरीराचा जो लोभ आहे ते वधस्तंभावर चढवणं। हर एक लालसाएं और अभिलाषाएं आणि प्रत्येक प्रकारचा लोभ क्रूस पर चढ़ा देना है। वधस्तंभावर चढवा। एक नया समर्पण है, एक नवीन समर्पण आहे क्रूस पर चढ़ना। वधस्तंभावर चढणं म्हणजे। क्रूस पर चढ़ने का मतलब क्या है? म्हणजे काय? मैं पुरानी बातें याद नहीं करता, जुन्या गोष्टी आठवण करणार नाही, मैं नई बातें याद मी करता हूं, नवीन गोष्टी जो मसीह करेन, की ओर से आती है। जे ख्रिस्ताकडून येतात। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, आपको मुझे नई चाल चलना है, तुम्हाला आणि मला नवीन चालायचंय। इस मैं को मार देना है। ह्या मीपणाला अबे मारायचंय। मैं कैसे मरेगा? सुनिए, आता हे मीपणा कसा मरेल और मसीह कैसे जीवित होगा? आणि मग ख्रिस्त कसा जिवंत होईल? एक छोटे उदाहरण के साथ मैं समझाना चाहता हूँ। एक छोटं उदाहरण च्या द्वारे मी सांगू इच्छितो। मैं एक जगह जा रहा था, मी एका ठिकाणी चाललो होतो, गाड़ी से जा रहा था, गाडीवर चाललो होतो, और गाड़ी पे जाते जाते मैं एक गन्ने का रस वाले को देखा। आणि मग गाडीवरून जात असताना मी एक ऊसाच्या रसवाल्याला पाहिलं। आपने ऊसाचा रस पिया कभी? आपने कभी ऑब्जर्व किया क्या होता है वहां पे? तुम्ही पाहिलं का तिथं काय घडतं? मैं वहां पे रुका मी त्या ठिकाणी और थांबलो, मैं देखने लगा, मी पाहू लागलो, और खुदा ने बहुत
अच्छे तरीके से समझा दिया आणि देवाने खूप सुंदर रीतीने समजावलं कि क्रूस पर चढ़ना क्या होता है, वधस्तंभावर चढणं काय असतं, मैं मरना क्या होता है मीपणा मरणं म्हणजे काय असतं, और मसीह में जीना क्या होता है, ख्रिस्तामध्ये जगणं म्हणजे काय असतं ये सिखाया। ये शिकलं। आप ध्यान से सुनना, त्या ठिकाणी मला देवाने शिकवलं। सुनिए और देखिए। ऐका आणि पहा। ये 6 फुट का होगा, पकड़। कोई आदमी आ जाए, तगड़ा आदमी आ जाए कोई। ये कौन है मालूम? हे कोण आहे माहिती आहे? गन्ना है ना, हाथ दिखता नहीं क्या? क्या है ये? हाँ, ये गन्ना कैसा है? टाइट है, बोलो टाइट है। इसके अंदर क्या है मालूम है? रस है, रस आहे। रस है। अब ये गन्ना का क्या दर्शक है मालूम है? या ऊसाचं काय दर्शक आहे? मैं मी है, मी टाइट खड़ा है, एकदम कडक, झुकने को तैयार नहीं है, वाकायला तयार नाही, टाइट है, एकदम कडक आहे, झुकता नहीं, वाकत नाही, ते झुकेगा नहीं, झुकेगा नाही, कुछ भी हो जाए, काही असो, झुकाएगा, झुकवेल झुकेगा नहीं। पण झुकणार नाही। इसके अंदर मी पना ठूस ठूस के भरा है। याच्यामध्ये मीपणा एकदम भरलेला आहे। इस मी पना के अंदर जो बाकी के अंग है ना, ठूस ठूस के भरे हैं। आणि ह्या मीपणामध्ये दुसरे जे अवयव आहेत ते पण भरलेले आहे। क्रोध भरा हुआ है, राग आहे, कलह है, भांडण आहे, बखेड़ा है, बखेड़ा झगड़ा। भांडण आहे। मैं सोच रहा हूँ कि शरीर में क्या क्या चीजें है ना, आने वाले दिनों में मैं सिखाऊं उसको। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये शरीरामध्ये काय काय आहे ते आपण शिकूया। प्राण में क्या है, जीवामध्ये काय आहे, आत्मा में क्या है, आत्म्यामध्ये काय ये आहे, तीनों बात समझ गए ना? 3 गोष्टी जर कळल्या ना, बरोबर क्रूस पे चढ़ना ही चढ़ना है। बरोबर वधस्तंभावर जाणारच आहे। मैं नहीं जीता, मेरे अंदर मसीह जीता है। मी जगत नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो। आमीन। आमेन। ये एक मैं हूँ। हा एक मी आहे। इस मी के अंदर बहुत सारे अंग भरे हुए हैं, ह्या मीपणामध्ये बरेचसे अवयव आहेत ठूस ठूस के भरे हुए हैं, आणि त्याच्यामध्ये ठूस ठूस के भरलेले आहेत, झुकने को तैयार नहीं है, एकदम ठासून भरलेले, वाकायला तयार नाही, ना समझने वाली वृत्ति है, समजून न घेणारा स्वभाव, गलत विचार है, चुकीचे विचार आहे, सीधा खड़ा रहता है, एकदम असा छाती काढूनच उभा राहतो, टाइट, एकदम कडक, झुकना नहीं, वाकत नाही, खुद का अस्तित्व है, स्वतःच अस्तित्व, ये सब बातें इसमें अंदर। सर्व गोष्टी याच्यात आहे। अगर मसीह को जीना है जर ख्रिस्तामध्ये जगायचं आहे तो क्या करना पड़ेगा तर काय करावं लागेल? मालूम है क्या करना पड़ेगा? काय करावं लागेल? अब उसको मशीन में डालना पड़ेगा। इसको ह्याला मशीन मध्ये घालावं लागेल। कोई तो आ जाओ। अब इसमें से अगर जूस निकालना है जर त्याच्यामधून रस काढायचा तो आहे क्या करना पड़ेगा? तर काय करावं लागेल? मशीन में डालना पड़ेगा। मशीन मध्ये घालावं लागेल। डालना भाई, अभी वो ले ले। एक बार हो गया, एकदा झालं, जूस थोड़ा सा निकला, रस निघाला थोडासा। हाँ। अब कई बार परमेश्वर आपको मुझे मशीन में डालेगा, कितीतरी वेळा देव तुम्हाला आणि मला मशीन मध्ये टाकेल। बखेड़ा खड़ा होगा। भांडण उभं राहील। बखेड़ा खड़ा होने का मतलब क्या है? म्हणजे काय? मैं मसीह में हूँ, मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में है, मैं मसीह में हूँ। मसीह मुझ में। अच्छा, बहुत गाने गा रहे, अब भी बताता तू मसीह में है कि नहीं। आता मी तुला सांगतो तू ख्रिस्तामध्ये आहे का नाही। अब क्रोध प्रभु को बाहर निकालना है, मग आता देवाला त्याच्यातून राग बाहेर काढायचा आहे। तो क्या करेगा प्रभु? तर काय करेल हम प्रार्थना देव? करते ना, आम्ही प्रार्थना करतो ना, प्रभु तेरे जैसा बना, येशू तुझ्या सारखं बनव। है ना गीत? यस, थोड़ा सा करना, साथ देना भाई। प्रभु मुझको बना, अच्छा जी, तू अपना पवित्र स्थान। बस भाई, वेरी गुड। गाना गाया, फिर गाना। चाक पर रख मुझे, चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना। कितनी मधुरा, प्रभु को भी लगता क्या कहा है बादशाह। फिर और एक गाना, तेरी आदत मुझ में आने दे। हाँ, है ना कुछ? मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। प्रभु भी मंत्र मुग्ध हो जाता। हाथों को भर दे।
अच्छा भरना ही पड़ेगा यार, 3 गाना गा दिया इस आदमी ने। इस आदमी ने 3 गाना, चाक पे भी रखना पड़ेगा इसको अभी, याला चाकावर पण ठेवावं लागेल. पर अड़वा चाक ने ऐसे खड़े चाक पे रखता है इसको। चाक पे रखना पड़ेगा। बहुत अच्छे अच्छे गाने गा दिया इसने। खूप सुंदर सुंदर गाणे गायले याने. अच्छा आता बेटा, अब तेरे अंदर से एक स्वभाव निकालता हूं, आता एक तुझ्यामधून मला स्वभाव काढतो मी. क्रोध का स्वभाव। तुझ्यामधून रागाचा स्वभाव काढतो. आजा, कुछ तो ऐसी बात हो जाती घर के अंदर, मग घरामध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट घडते. कहीं भी, ऑफिस में, कहीं भी बात हो जाती। नोकरीच्या ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी काहीतरी घडतं. मग अंदर डाल दिया प्रभु, आता टाकला आतमध्ये, डाल दिया। अब ये निकला, उठा उसको। बड़ा लाने का था यार, एकदम टूट गया। अब प्रभु तोड़ता है थोड़ी थोड़ी, अरे आणि मग प्रभु थोडं थोडं करून तोडतो. जो रस भरा हुआ था, जे रस भरलेला होता, तो अभी क्या हो गया? आता काय झालं? रस रस क्या हुआ? काय निचोड़ा कि नहीं? पिळून टाकलं. और जब तक ये निचोड़ेगा नहीं ना, तब तक बातें हमारे जीवन में होती रहेगी, और तब मालूम होगा मैं जिंदा हूं या मेरे अंदर मसीह जिंदा है। जोपर्यंत असं पिळून टाकत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये ख्रिस्त दिसणार नाही. सुनिए, ऐका, मसीह अगर दिखना है, जर ख्रिस्ताला आमच्यामधून दाखवायचं आहे, अगर ये बड़ा होता ना, जर हे मोठं असतं ना, एक्चुअली अभी ये गिल्ला है, अजून हे थोडंसं ओलं आहे. आपने इसको खड़ा करेंगे ना, जर तुम्ही याला उभं कराल, ऐसे झुकेगा, जर ह्याला उभं केलं तर हे पडेल, पड़ेगा, झुकेगा, वाकेल, ये ते झुकेगा। नम्र होईल. मग और ये वाकेल. है ना, ये झुकेगा नहीं। हे हे वाकणार नाही. क्यों मालूम है? का? सब भरा हुआ है, याच्यामध्ये भरलेल्या आहे सगळ्या गोष्टी. लेकिन ये क्या है? पण हे काय आहे? सब निकल गया। याच्यामधून सर्व रस निघालेला आहे. ये हमेशा ऐसा रहता। हे नेहमी असं वाकलेलंच असेल. काय झाले? काय झालं? काय नहीं। समझने वाली वृत्ति आ जाएगी, आणि समजून घेण्याचा स्वभाव त्याच्यात येईल. आज 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 जरा गुस्से का देख रहा था, ये आदमी ये क्या करेगा? आणि आज जर रागाची काही गोष्ट दिसेल तर हे काय करेल? झुक जाएगा, हा झुकेल, गप्प बसेल. चुपचाप तुम खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। काम देखना है, देवाचं काम पाहायचंय, मसीह का चमत्कार देखना है, येशू ख्रिस्ताचा चमत्कार पाहायचा आहे, घर के अंदर शांति देखना है, घरामध्ये शांती पाहायची तो आहे, झुके रहना, तर झुकून राहा, झुके रहना। झुकलेलं ये राहा. झुकने की वृत्ति क्या है मालूम है? हे झुकण्याची वृत्ती स्वभाव काय आहे? समझने वाला मन, समजूतदारपणा, दूसरे को समझता है, दुसऱ्याला समजून घेतो. घर में जो बखेड़ा खड़ा है उसको समझता है, घरामध्ये जे भांडण उभं राहिलंय त्याला समजून घेतो, दूसरों को समझता है, दुसऱ्याला समजून घेतो, सब समझता है, सर्व काही समजतं. झुकता है, झुकतो, आदर करता है, आदर करतो, दूसरे का आदर करता है, दुसऱ्याचा आदर करतो, सामने वाले का आदर करता है। समोरच्या व्यक्तीचा आदर करतो. ये दिखाता नहीं, हे दाखवत नाही, ये दिखाता नहीं। हे दाखवतो असं म्हणत नाही, कांच का गिलास देना भाई, ये दिखाता नहीं, हे दाखवत नाही, ये झुकता है। हे झुकतो. अब क्या निकला इसमें से? आता याच्यातून काय निघलं? क्या निकला? गुस्सा। अरे बाबा, क्या निकला? गुस्सा, राग निघाला, त्याच्यामधून बाहेर काढला देवाने राग. जो भी राग है, कुछ भी जो भी बात है वो निकला। जे काही गोष्टी आहेत, राग जे काही ते बाहेर निघलं. कितना निकला? किती निघालं? गिलास भर के निकला। एक ग्लास भरून. तांबा, किस किस का तो तांबा और हंडा भर के निकलता, कुणा कुणाचं तर इसका ड्रम भर के निकलता, कुणाचा ड्रम भरून निघतं, कुणाचं तांब्या भरून, हंडा भरून, किसका तांबा भर के कुणाचं तांब्या भरून निकलता। लेकिन जब ऐसी बातें हो, पण ज्या ज्या वेळेस अशा गोष्टी होतील, तब क्या करना? काय करायचंय? पीजे, गुस्सा पी जा, राग पिऊन टाका. गुस्सा क्या हो? बोले पी जा, गिळून टाका. पिज्जा की दुकान में नहीं बोल रहा मैं, गुस्सा क्या हो जा। हाँ, बहुत बार गुस्सा ना पिया नहीं जाता, बऱ्याच वेळा राग पिला जात नाही, उफळतो, उफळून बाहेर येतो, कंधे हिलायला का उफळतो, उफाळून बाहेर येतो. उफळतो। समझ में आ रहा है? समजतंय का?
अगर मसीह मुझ में जिंदा है ना, जर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे तो ये नहीं होगा, तर हे होणार नाही, ये होगा, हे होईल, ये होगा. नम्र होईल, नम्र होईल. अगर ये जिस दिन हो गया ना, ज्या दिवशी हे घडेल, मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, चैलेंज देकर, चॅलेंज देऊन सांगतो, स्वर्ग हमारे घर के अंदर उतर जाएगा, स्वर्ग तुमच्या घरामध्ये उतरेल, मेरे जीवन में उतर जाएगा. माझ्या जीवनात उतरेल. स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग. स्वर्ग. प्रभु की प्रार्थना, प्रभूची प्रार्थना. जैसे तेरा पृथ्वी पर, जैसे स्वर्ग में तेरी इच्छा होती है, वैसे पृथ्वी पर पूरी हो जाए. जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो. कब होगा? कधी होईल? जब मैं मरेगा, ज्यावेळेस मी पणा मरेल, जब मैं मरेगा, ज्यावेळेस मी पणा मरेल, जब ये सब निकल जाएगा, ज्यावेळेस हे सर्व निघून जाईल, दूसरे को समझने लगेगा, दुसऱ्यांना समजून घ्याल, दूसरे को समझेगा, एकमेकांना समजून घ्याल. मसीह में जीना इतना आसान होता साहब, तो बात ही क्या थी. ख्रिस्तामध्ये जर जगणं एवढं सोपं असतं तर मग काय वेगळी गोष्ट असते. मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, मसीह में जीना आसान है. ख्रिस्तामध्ये जीवन जगणं सोपं आहे. कैसे? कसं? खुद को पवित्र आत्मा के हाथों में डाल देना. देवाच्या पवित्र आत्म्याच्या हातात स्वतःला द्या. अब ये सीधा खड़ा नहीं है, आता हा सरळ उभा नाहीये, ये झुकता है, हा वाकलेला आहे, झुकता है, समझता है, समजून घेतो. गलत विचार इसके अंदर नहीं आते. याच्यामध्ये चुकीचे विचार येत नाहीत, ये गलत विचारों को सही टर्न करता है. आणि हे चुकीच्या विचारांना सरळ करतो. नहीं यार, ये वैसा नहीं होगा, शायद ऐसा होगा. आणि असं नाही तर असं होईल. बहुत बार हम ना गलत विचार ले लेते हैं. बऱ्याच वेळा आम्ही चुकीचे विचार आतमध्ये घेतो. गलत विचार, चुकीचे विचार. देखो दादा ने ऐसा क्यों बोला होगा, ये पड़ोसी ने ऐसा क्यों बोला होगा, दादा ने ऐसा क्यों बोला होगा. दादाने असं का बोलले असतील, शेजारी असा का बोलला असेल. अगर हम उसको नेगेटिव लेंगे तो नेगेटिव बातें आएंगी. जर नकारात्मक घेणार तर नकारात्मक येणार. अगर सकारात्मक बातें लेंगे तो सकारात्मक आएंगे. सकारात्मक घेणार तर सकारात्मक येणार. हम शरीर के अनुसार ना चले. आम्ही शरीरानुसार चालू नये. शरीर के अनुसार चलोगे तो बखेड़ा खड़ा होगा. जर आम्ही शरीरानुसार चालणार तर भांडण उभं राहील. सुनिए, ऐका, हम क्या करें, आम्ही काय करावं, हमें क्या करें. आम्ही काय करावं. हम यीशु मसीह को पहन लें. आम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करावं. हम यीशु मसीह को पहन लें. आम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करावं. और क्या करें. आणि काय करावं. रोमियो 8:13, रोम करासपत्र 8:13. मसीह मुझ में जीवित रहना है तो आणि ख्रिस्त माझ्यामध्ये जर जिवंत असायला हवा, हमें क्या करना है. काय करायचंय. आत्मा से देह की क्रियाओं को मारें. आणि आत्म्याने शरीराच्या कर्माला ठार मारायचं. सुनिए, ऐका, आत्मा से. आत्म्याने. आत्मा कौन है. आत्मा कोण आहे. परमेश्वर है. परमेश्वर आहे. परमेश्वर कौन है. परमेश्वर कोण आहे. यीशु है. येशू आहे. यीशु कौन है. येशू कोण आहे. शब्द है. शब्द आहे. शब्द क्या है. शब्द काय आहे. परमेश्वर के वचन है. देवाचं वचन आहे. शरीर के कामों को वचन से मारना है. आणि शरीराच्या कामाला वचनाने मारायचंय. कैसे. कसं. अगर कुछ एग्जाम्पल कुछ हो जाए, जर काय होईल, बखेड़ा खड़ा हो जाए, भांडण उभं राहील. आत्मा कहता है आत्मा म्हणतो शांति प्रस्थापित कर. शांती प्रस्थापित कर. शांति. शांत रहा. चुप रहे. गप्प बस. शांत रहे. शांत बस. क्या होगा. काय होईल. शरीर को ऊपर नहीं आने देगा. शरीराला ते वर येऊ देणार नाही. आत्मा को ऊपर आएगा. आत्मा वर येईल. और आत्मा क्या करेगा. आत्मा काय करेल. उस शरीर के कामों को मार देगा. शरीराच्या कामाला ठार मारेल. अगर शरीर जीवित है, जर शरीर जिवंत आहे, वो ऊपर आएगा ते वर येईल. और आत्मा के काम को मार देगा. आत्म्याच्या कार्याला अब मारेल. हमारे हाथ में, आमच्या हातात आहे. हम किसको किससे मारेंगे. आम्ही कशाला मारावं. गोलियत को मारा. गोलियाथाला मारलं. कितने पत्थर से. किती दगडांनी मारलं. इतने बड़े राक्षस को गिरा दिया. किती मोठ्या राक्षसाला पाडलं. उसके पास पत्थर थे, त्याच्याजवळ दगड होते. हमारे पास में खुदा के वचन है. आमच्याकडे देवाचे वचन आहे. खुदा के वचन है. देवाचे वचन आहे. गोफन उठाए गोफन उचला और मारे. मारा. किसको. कुणाला. क्रोध को. रागाला. क्रोध को रागाला. मारे. उसको मारा त्या रागाला. पी जाए उस क्रोध को. आणि ते राग पिऊन टाका. उस समय जब वो घड़ी आती है ना, त्याच वेळेची जी वेळ आहे, उस समय चुप रहना सीखना है. त्या घटकेला गप्प बसा. ये आपके मेरी ताकत से नहीं होगा. ते तुमच्या माझ्या ताकदीने होत नाही. ये परमेश्वर की आत्मा से होगा. देवाच्या आत्म्याने होईल. ये प्रभु की आत्मा से होगा. प्रभूच्या आत्म्याने होईल. आमेन. आमेन. समझ में आ रहा है. समजतंय का. मैं नहीं जी रहा हूं, मी जगत नाही, मसीह मुझ में जीता. माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. मसीह लोगों ने, हमने सीखना इस बात को.
ख्रिस्ती लोकांनी ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. हमें सीखना है आम्हाला शिकायचं आहे और हम अंश अंश करके बदलते जाना है. आणि आम्ही अंशाने बदलले जावे. दूसरे करते का 3 अध्याय 18 वचन. 2 करंती 3 अध्याय 18 वचन. हम आत्मा के द्वारा आत्म्याच्या द्वारे अंश अंश करके बदलते हैं. अंशाने बदलतो. आमेन. आमेन. बोले यीशु मसीह की जय. अरे जोर से बोलना भाई जय. बोले यीशु मसीह की जय. बोले यीशु मसीह की जय. समझ में आ रहा है. अब मैं जीवित नहीं हूं. आता मी जिवंत नाहीये. माझे ठाई कौन है. माझ्या ठाई कोण आहे. मेरे अंदर कौन है. माझ्यामध्ये कोण आहे. मसीह है. ख्रिस्त आहे. समझ में आया. समजतंय का. हेलो हेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ऐसा नहीं बनना है. असं बनायचं नाहीये. कैसे बनना है. कसं बनायचं आहे. झुकने वाला, नम्र असणारा, झुकणारा, समझने वाला, समजून घेणारा, ऐसा बनना है. असं आम्हाला बनायचं आहे. टाइट मत करो. टाइट मत कडक कडक राहू नका. खींचो मत. ताणू नका. खींचो मत. ताणू नका. मेरे यीशु को देखिए आप. माझ्या येशूला पहा. नम्रता से, नम्रतेने, हमेशा नम्रता से जीवन. नेहमी नम्रतेने जगला. वचन कहता है वचन सांगतं वो आपके और मेरे जैसा परखा गया. तुमच्या माझ्या सारखी त्याची पारख झाली. आपके और मेरे जैसा परखा गया, तुमच्या माझ्या सारखा पारखला गेला, लेकिन वो निर्दोष निकला. पण निर्दोष निघाला. निर्दोष निघाला. निर्दोष निघाला. उसके मुंह से एक भी गाली नहीं निकले. त्याच्या तोंडातून एक पण शिवी निघाली नाही. सुनिए, ऐका, वहां पे जो लिखा है ना, उस एक भी गाली नहीं निकली, इसका मतलब क्या है मालूम. एक सुद्धा शिवी निघाली नाही म्हणजे काय. शापोपचार नहीं निकला. शाप त्याने दिला नाही. कितनी बार शादियों को हम शापित करते हैं. किती जरी वेळा आम्ही ते लग्न शापित करतो. खुद के मुंह से शापित करते हैं. तोंडाने स्वतःच्या शापित करतो. तलाक हो जाए. आम्ही स्वतःहून म्हणतो घटस्फोट पाहिजे. क्या कर रहे हैं. काय करत आहे. अपनी शादी को शाप दे रहे हैं. आणि स्वतःच्या जे लग्न आहे त्याला तुम्ही शाप देत आहात. जिसको खुदा ने जोड़ा है उसको कभी शाप मत देना. ज्या गोष्टीला देवाने जोडलेला आहे त्याला कधी शाप देऊ नका. ये खुदा ने जोड़ा है. देवाने जोडलंय. आप और मुझे शाप देने का कोई अधिकार नहीं है. तुम्हाला आणि मला शाप देण्याचा अधिकार नाही आहे. नहीं देना शाप. कधीच द्यायचा नाही. अपने मुंह से निर्दोष रहे. तुमच्या तोंडाने निर्दोष राहा. तुम्ही निर्दोष रहे. निर्दोष राहा. समझ में आ रहा है. ये रोज उठेगा. मैं रोज आएगा. हा मीपणा रोज येईल. रोज आएगा. रोज येईल. रोज आएगा. रोज येईल. इसको रोज क्रूस पर मारना है. ह्या मीपणाला रोज वधस्तंभावर काढायचं आहे. एक वचन पढ़ के फिर प्रार्थना करें. एक वचन वाचून आपण थांबूया. रोम 7 अध्याय 15 वचन. रोम 7वां अध्याय आणि 15वां वचन. पूरा जूस पिया. अरे अच्छा, कुछ बचा है उसको दे ना. इतना गुस्सा निकला उसके अंदर से भी. ये दोनों चाक हैं. देखो, एक पीछे चला गया, एक आगे चला गया. दोनों चाक. हाँ ऐसा. कभी कभी परमेश्वर ऐसी हालत लेकर आएगा. आणि कधी कधी परमेश्वर अशी परिस्थिती आणेल मेरे गुस्से को समाप्त करने के लिए. माझा राग संपवण्यासाठी. मेरे शरीर में से शारीरिक बातों को निकालने के लिए. माझ्या शरीरातून शारीरिक गोष्टी काढण्यासाठी प्रभु बनाएगा. देव घडवेल, देव बनवेल. क्योंकि मैं मर रहा हूं कारण की मी मरत आहे और यीशु मुझ में जिंदा हो रहा है. आणि येशू माझ्यामध्ये जिवंत होत आहे. यीशु मेरे अंदर जिंदा हो रहा है. येशू माझ्यामध्ये जिवंत होत आहे. आमेन. आमेन. अभी देखो यहाँ. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. है ना अभी भी गुस्सा है ना. पीना इसको. पी ले आराम से बैठ के पी. थोड़ा थोड़ा पी. घूट 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 मार के पी. ठीक है. ये गुस्सा जल्दी जाता नहीं ना. राग लवकर जात नाही. जल्दी जल्दी जाता नहीं. तो घूट घूट पी के इसको करो. और कईयों के तो गुस्से ऐसे हैं कि एकदम एक ही बार निकलता. काही काही जणांचे राग असे आहेत एकदाच काढतात. एक ही बार निकलता पर 10 साल को पीछे छोड़ देता. आणि एकाच वेळेस निघतात पण 10 वर्षाचं पाठीमाग सगळं जातं. ज्वालामुखी. ज्वालामुखी टाइप. ज्वालामुखी. एकदम ज्वालामुखी. अंदर अंदर बातों को लेके मत जिए. आणि आतमध्ये त्या गोष्टी घेऊन जगू नका. आप शेयर करें. तुम्ही शेअर करा. आप बोले. तुम्ही बोला उस गुस्से को ठंडा करने के लिए. त्या रागाला थंड करण्यासाठी. देखो क्या लिखा है. काय लिहिले पहा. रोम 7:15. रोम 7:15 आपण वाचूया. कारण जे मी करतो ते मला समजत नाही. जे मैं करता हूं मुझे समझता नहीं. हाँ म्हणजे हाँ जे मी इच्छितो हाँ
ते मी आचरित नाही. जो मैं इच्छा करता हूँ वो आचरित नहीं, मतलब आचरण में नहीं लेकर आता. हाँ तर जे मी द्वेषतो हाँ, ते मी करतो. क्या करता? जे मी द्वेषतो जो जो मैं द्वेष करता हूँ ते मी आचरितो. वही मैं अच्छा लगता हूँ. मतलब शरीर क्या करता है ते मालूम? मी करतो. जो शरीर को अच्छा लगता है ना वही करेगा. जे शरीराला चांगलं वाटतंय ना तेच करेल. हिंदी बाइबल है, पढ़ना. आप माइक दे दो उनको. जो मैं करता हूँ उसे मैं नहीं जानता, क्योंकि जो मैं चाहता हूँ वो नहीं किया करता, परंतु जिससे मुझे घृणा आती है वही करता हूँ. जिससे मुझे घृणा आती है वही करता हूँ. ज्याचा मला द्वेष वाटतो तेच मी करतो. समझ में आया? समजतंय का? जिससे जो मुझे घृणा लगती है ना वही बात मैं करता हूँ. ज्याचा मला द्वेष वाटतो त्याच गोष्टी मी करतो. लेकिन अब क्या करना है? पण आम्हाला काय करायचं आहे? वो नहीं करना, ते करायचं नाही. वो नहीं करना. ते करायचं नाही. मैं नहीं, मी नाही. मसीह मुझ में जीता है. येशू माझ्यामध्ये जगतो. यीशु मुझ में जीता है. येशू माझ्यामध्ये जगतो. तो अपने मन में वो कल्पनाओं को मत लेके आओ. मग त्या मनामध्ये कल्पना घेऊन येऊ नका. शारीरिक कल्पनाएं बहुत होती है. शारीरिक कल्पना खूप असतात. इतनी कल्पनाएं बाप रे, आप पूछो ही मत. ये इतनी है कुछ नहीं, लेकिन कल्पना इतनी बड़ी बड़ी कर लेते हैं कि जिसका कोई अर्थ ही नहीं है. खूप कल्पना, खरं तर काहीच नाहीये, सत्यता काहीच नाही, पण भरपूर कल्पनांनी आम्ही भरून जातो. और ये कल्पना हमारे जीवन को बिगाड़ देती आणि मग ह्या कल्पना आमच्या जीवनाला बिघडून टाकतात. है. इसको खत्म करेंगे आज त्याला आपण संपूया. और कहेंगे म्हणूया, यीशु तू मुझ में आकर जी. येशू माझ्यामध्ये येऊन तू जिवंत राहा, माझ्यामध्ये जग. रोज मरना है, रोज मरायचं आहे. रोज मरना है. रोज मरायचं आहे. आप इसको नहीं मार सकते. तुम्ही याला मारू शकत नाही. समझो अगर मैं क्रूस उठाया जर समजा मी वधस्तंभ उचलला और आज मैंने ठहराया कि मैं क्रूस पर मरने वाला हूँ, मी आज वधस्तंभावर मरणार आहे, कोई बात नहीं. काही हरकत नाही. मैंने अपने एक हाथ से अपने हाथ को खीला एका हाताने मी खिळा मारला. और पहले मैं पैरों को खीला मारूंगा पहिले अगोदर मी पायांना खिळी मारेन उस क्रूस के ऊपर. त्या वधस्तंभावर. ये क्रूस पर आ गया. वधस्तंभावर आला. अब ये हात है, आता हा हात आहे इस हाथ को मेरे हाथ से मैं खिलूंगा आणि ह्या गाड़ूंगा. हाताला मी खिळवणार. लेकिन ये हाथ बचा है ना, पण हा तर हात शिल्लक आहे अजून. इसको कौन गाड़ेगा? याला कोण खिळेल? एक हाथ बाकी है. एक हात शिल्लक आहे अजून. पैर को गाड़ दिया, पायाला गाडलं, एक हाथ गाड़ दिया, ह्या हाताला पण गाडलं. अभी ये बाकी है. आता हा हात बाकी आहे. इसको कौन गाड़ेगा? याला कोण गाडेल? इसको गाड़ने के लिए एक ही व्यक्ति काफी है. एकच व्यक्ती आहे, वो पवित्र आत्मा है. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा को काम करने दीजिए. पवित्र आत्म्याला काम करू द्या. खुदा के आत्मा को काम करने दीजिए. देवाच्या आत्म्याला काम करू द्या. खुदा का आत्मा को कहिए देवाच्या आत्म्याला म्हणा, मैं उस क्रूस पर मुझे गाड़ दे. मला त्या वधस्तंभावरती खिळ. मैं नहीं जीना चाहता, मला जगायचं नाहीये. मेरे अंदर मसीह जीना है. माझ्यामध्ये ख्रिस्त जगू दे. मेरे अंदर मसीह जीना है. माझ्यामध्ये ख्रिस्ताला और जगू जिस दे. दिन मसीह जीना शुरू हो गया, ज्या दिवशी ख्रिस्त जगायला सुरुवात झाली, सब समस्या अपने आप निकल जाएगी. सर्व समस्या आपोआप निघून जातील. फिर वो विचार नहीं आएगा, मग तो विचार येणार नाही. रस्सी लटकने वाला रस्सीवर लटकण्याचा विचार येणार नाही. नहीं आएगा. नाही येणार. घर जाने का, छोड़ने का विचार नहीं आएगा. घर सोडून जाण्याचे विचार येणार नाहीत. गुस्से का विचार नहीं आएगा, रागाचे विचार येणार नाहीत. क्योंकि मसीह जीता है कारण का तर ख्रिस्त जगतो और वो समझता है. आणि तो समजतो. आमेन. आमेन. तो ये अपने आप को प्रभु के हाथों में दें. आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये देऊया. आज क्या क्या चीजें हमारे अंदर है काय काय गोष्टी आमच्यामध्ये आहेत, जो शरीर के साथ में मैं जी रहा हूँ, त्या शरीरामध्ये घेऊन मी जगत आहे. आइए उसको आज हम उस क्रूस के ऊपर गाड़ने के लिए तैयार हो जाएं. चला आपण त्या वधस्तंभावरती त्या गोष्टी खेळण्यासाठी तयार होऊया. आइए अपने पैरों पे खड़े हो जाएं. चला आपण आपल्या पायावर उभं राहूया. मैं जीवित ना रहा, मी जिवंत नाहीये, मसीह मुझ में जीवित है. माझ्यामध्ये येशू जिवंत आहे. क्या आज हम कह सकते हैं काय आज आम्ही असं म्हणू शकतो, मसीह मुझ में जीवित है? ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे? क्या मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, काय मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर चढवलो गेलो आहे, खिळलेला आहे? खिळलेला आहे का? अगर नहीं, जर नाही, आज क्रूस पर चढ़ाना होगा. स्वतःला त्या वधस्तंभावर खिळावं लागेल. शरीर की बातों को क्रूस पर चढ़ाना होगा. शरीराच्या गोष्टीला वधस्तंभावर खिळावं लागेल. और फिर हम कहेंगे, आणि मग आम्ही म्हणू, मैं जीवित ना रहा, मी जिवंत नाही, मसीह मुझ में जीवित है. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो.
आज कितने शरीर की बातें मेरे अंदर जिंदा है। आज ह्या शारीरिक गोष्टी किती माझ्यामध्ये जिवंत आहेत। खुद को देखें, स्वतःची पारख करा, स्वतःकडे पहा, पवित्र आत्मा को कहें, पवित्र आत्म्याला म्हणा, क्योंकि हर एक इंसान जानता है कि उसके अंदर क्या है। कारण की प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे त्याच्यामध्ये काय आहे। चिल्लाना पुकारना अभी भी है, आरडाओरड अजून पण आहे, पखेड़ा अभी भी है, अजूनही भांडण आहेत, कलह है, अजूनही भांडण आहे, ईर्ष्या है, अजूनही द्वेष आहे, ईर्ष्याएं हैं, द्वेष आहे, बुरे बुरे विचार हैं, वाईट वाईट विचार आहे, अशुद्धताएं हैं, अशुद्धता आहे, लोभ है, लोभ आहे, स्वार्थ है, स्वार्थ आहे, अभी भी चाहता है कि मैं दिखाई दूं। अजूनही असं वाटतं की मी दिसावा, कोई दूसरा नहीं दिखना चाहिए, कोणी दुसरं दिसलं नाही पाहिजे, मैं दिखना चाहिए। मी दिसला पाहिजे, नम्र नहीं है, नम्र नाहीये, खुद को दिखाने की कोशिश करते हैं। स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात। क्या दिखाने की कोशिश कर रहे हैं? काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे? शरीर की अभिलाषाएं। शरीराच्या गोष्टी। मैं किसी से कम नहीं हूं। मी कुणाच्या पासून कमी नाही। अगर एक लीडर की जगह दूसरा लीडर आ जाए तब देखना हमारे जीवन में क्या आता है। आणि एका लीडरच्या जागी जर दुसरा लीडर आला तर मग पहा आमच्या जीवनामध्ये काय घडून येतं। शरीर की बातें आती हैं, शरीराच्या गोष्टी येतात, कल्पनाएं आ जाती हैं, कल्पना येतात। हम लीडर नहीं, हम दास हैं। आम्ही लीडर नाही तर आम्ही दास आहोत। हम सेवा करने के लिए आए हैं, आम्ही सेवा करण्यासाठी आलो आहोत। सेवा कराने के लिए नहीं, सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करने के लिए आए हैं। सेवा करण्यासाठी आलो आहोत। हम दास हैं, आम्ही दास आहोत, यीशु के दास हैं। येशूचे दास आहोत। आम्ही कहाँ जा रहे हैं हम? कुठे जातोय आम्ही? अपने जीवन को लेकर, आमच्या जीवनाला घेऊन आम्ही कुठे चाललोय? शारीरिक बातों को लेकर कहाँ जा रहे हैं? शारीरिक गोष्टी घेऊन आम्ही कुठे चाललोय? अभी भी गुस्सा है, अजूनही राग आहे, अभी भी बुरी बुरी बातें मन में आती हैं, अजूनही वाईट वाईट गोष्टी मनात येतात, एक दूसरे के विषय में बुरी बुरी बातें आती हैं, एकमेकांविषयी वाईट विचार साथ में हैं, सोबत आहे, लेकिन मन में अक्षमाएं हैं। पण मनामध्ये अक्षमा आहे। एक बार मैं पास्टर के घर पे गया, एकदा मी एका पास्टरच्या घरी गेलो। उस पास्टर को मैंने कुछ बात बोला, त्या पास्टरांना मी काही गोष्टी बोललो। उन्होंने कहा त्यांनी सांगितलं मैं उस व्यक्ति को क्षमा नहीं कर सकता, मी त्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही। वो व्यक्ति जहां पर होगा तो व्यक्ती ज्या ठिकाणी असेल मैं वहां पर नहीं आऊंगा। मी त्या ठिकाणी येणार नाही। मैंने उससे कहा मी त्याला म्हटलं तेरे शरीर के अंदर अक्षमा है, तुझ्यामध्ये अक्षमा आहे, उस पे काम करना। त्याच्यावर काम कर। अगर तू काम नहीं किया जर तू त्याच्यावर काम केलं नाही तेरे जिंदगी को ये चीज खत्म कर देगी। तुझ्या जीवनाला ही गोष्ट संपवेल। सेवा को छोड़ दे सेवा सोड और प्रभु की उपस्थिति में आके बैठ जा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन बस। पवित्र आत्मा को काम करने दे। देवाला पवित्र आत्म्याला कार्य करू दे। अगर तू सामने वाले भाई को देखकर इतना चिढ़ता है तो पवित्र आत्मा प्रभु के साथ में बैठकर तू क्या करेगा? आणि जर तू समोरच्या व्यक्तीला पाहून एवढा चिडतो तर पवित्र आत्म्यासोबत काय करशील? छोड़ दे, सोड। अक्षमाओं को लेकर नाचिए, अक्षमा घेऊन जगू नको। पारदर्शक रखें, पारदर्शकपणा ठेव, हृदय को पारदर्शक रखें। हृदयाला पारदर्शक ठेवा। जब यीशु आए ज्यावेळेस येशू येईल तो मेरे मन को देखे, तर त्याने माझं मन पाहावं, मेरे हृदय को देखे, माझ्या हृदयाला पाहावं। हृदय के अंदर कोई बात ऐसी नहीं निकले जिससे मेरा प्रभु का आत्मा खेदित हो। आणि माझ्या हृदयामध्ये अशी कोणतीही गोष्ट निघू नये त्यामुळे पवित्र आत्मा देवाचा आत्म्याला खेद पोहोचू नये। क्या शरीर की बातें लेके जी रहे हैं? का शरीराच्या गोष्टी घेऊन जगत आहे? शरीर की बातें क्रूस पर क्यों नहीं गड़ी अभी तक? शरीराच्या गोष्टी वधस्तंभावर अजून का खिळल्या नाही? क्यों नहीं गड़े? का खिळल्या नाही अजून? अन्य भाषा में बोलते हैं, अन्य भाषाओं में बात करते अन्य हैं, भाषेत पण बोलता, हम सेवा भी करते हैं, सेवा पण करतो, हम आत्मा में गाने भी गाते हैं, आत्म्यामध्ये गाणी पण गातो, फिर भी शारीरिक बातें क्यों हमारे जीवन में है? तरी सुद्धा शारीरिक गोष्टी आमच्यामध्ये का आहेत? गाड़ दे उसको आज त्याला आज काढून टाका और पौल के जैसा कहें, आणि पौलासारखं म्हणा मैं नहीं जीता प्रभु, मी जगत नाही येशू, मसीह मुझ में जीता, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, मसीह मुझ में जीता है। ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो।
सर्वशक्तिमान देवा तुझे आभार मानतो. आज प्रभू ख्रिस्त परमेश्वरा, आज आम्हाला तू दाखवून दिलं प्रभू. जिवंत देवा, आमच्यामधून परमेश्वर देवा पा शरीराच्या गोष्टी प्रभूजी तू आज आम्हाला दाखवून दिल्या. जिवंत देवा, या बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत कर. आज तू आम्हाला प्रभूजी कृपा पुरव परमेश्वरा. आम्ही हे करू शकत नाही, पण पवित्र आत्मा तू आमचा सहाय्यक आहे, तू आमचा मदतगार आहे. तू आम्हाला मदत कर परमेश्वरा. ह्या सर्व शरीराच्या गोष्टी बाहेर काढून प्रभूजी आम्हाला तू नम्र कर पवित्र आत्मा. आम्हाला नम्र कर प्रभूजी. आणि आम्ही नाही प्रभूजी, तर आमच्या ठाई ख्रिस्त जगू दे. थँक्यू लॉर्ड. आभार मानतो देवा आजच्या या वचनासाठी. धन्यवाद देतो, स्तुती करतो. सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो पिता. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन.